नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण आता लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहीण या योजनेनंतर आता लाडकी सूनबाई ही योजना सुरू होणार आहे आणि राज्य सरकारचा हा मोठा निर्णय समोर आलेला आहे। मित्रांनो, आता लाडक्या बहिणीला जसे महिन्याला 1500 रुपये मिळतात तसेच आता लाडक्या सूनबाईला महिन्याला किती रुपये मिळणार आहेत, कोणकोणत्या सूनबाई या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। अर्ध्यावरती हा व्हिडिओ तुम्ही सोडून गेला तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहे। तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत 2024 पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला। अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेमुळेच महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीत महाविजय झाल्याचं बोललं जात आहे। लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता सरकार लाडकी सूनबाई योजना सुरू करण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेच्या यशानंतर आता सरकारकडून लाडकी सूनबाई योजना सुरू करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या योजनेची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडकी सूनबाई योजनेची घोषणा केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी सूनबाई योजनेची घोषणा होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे आणि याबाबत माध्यमांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देणे बंद करा। आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल, त्यानंतर पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळवण्यात येईल। मात्र अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। लाडकी सूनबाई योजनेबाबतचं वृत्त समोर आलं असलं तरी राज्य सरकारकडून या योजनेच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते। राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेसा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, हे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे, या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। मित्रांनो, या योजनेसाठी पात्र महिला कोण असणार आहेत तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी। राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आता नवीन बदलानुसार 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला होता। या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचे बँक खाते आवश्यक आहे। तसेच यामध्ये कुटुंबातील केवळ एक अविवाहितेलाही या योजनेचा लाभ मिळत आहे। त्याशिवाय लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता लाडक्या बहिणीनंतर लाडकी सूनबाई योजना सुरू होण्याची शक्यता आहे आणि ही योजना सुरू झाल्यानंतर तुम्हाला काय कागदपत्र हवे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ही योजना सुरू झाली पाहिजे का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये ही अशीच महत्त्वाची माहिती घेऊन। धन्यवाद।